नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जीमध्ये हा जो आहे हा 5वा पार्ट आहे. याआधी आपण ऑलरेडी काही याचे व्हिडिओज पाहिलेले होते, ज्याच्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय एनर्जी, एनर्जीचे युजेस काय आहेत हे सगळं काही आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर आपण जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की कशाप्रकारे एनर्जी जनरेट केली जाते विथ द हेल्प ऑफ टर्बाईन. ओके, आणि टर्बाईनला जे काही आपण एनर्जी सोर्सेस देतो त्याच्या आधारावरती एनर्जीचे काही टाईप्स पडतात. त्यातील पहिलं होतं थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स. ओके, त्याच्यामध्ये आपण थर्मल एनर्जीच्या सहाय्याने म्हणजे कोलच्या सहाय्याने इलेक्ट्रिकल एनर्जी कशी प्रोड्यूस केली जाते ते पाहिलं होतं. नेक्स्ट आपण पाहिलं होतं त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, कारण कुठल्याही गोष्टीला ॲडव्हान्टेजेस असतील तर डिसॲडव्हान्टेजेस पण असतात. सो त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याच्यामुळे कोणते कोणते प्रॉब्लेम्स अराईज होतात, जसे की एअर पोल्युशन आहे आणि सूट पार्टिकल्समुळे रेस्पिरेटरी डिसीजेस वगैरे आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं होतं पॉवर प्लांट्स बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय ते मी ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो या पॉवर प्लांट्समध्ये युरॅनियम, प्लुटोनियम या सोर्सेसच्या आधारे म्हणजेच या ठिकाणी केमिकल एनर्जीच्या आधारे इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस केली जाते, जनरेट केली जाते. याचे पण काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, ते पण आपण पाहिलं होतं. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं होतं पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. नॅचरल गॅस म्हणजे काय, त्याचबरोबर नॅचरल गॅसच्या सहाय्याने कशाप्रकारे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली जाते ते आपण याच्यामध्ये पाहिलं होतं. जसं की पहिल्यांदा नॅचरल गॅस जो आहे तर तो कंप्रेसरमध्ये ठेवला जातो. का तर तो एक गॅस आहे आणि गॅसमधले पार्टिकल्स कसे असतात, इकडे तिकडे असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप कमी असतो आणि त्याच्यामुळे खूप वीक असतो आणि त्याच्यामुळे ते एकत्र नसतात, ते सॉलिडसारखे नसतात, ते असे पसरतात. सो ते जे काही गॅस आहे तो कंप्रेसरमध्ये कंप्रेस करायला ठेवला जातो. नंतर कंबशन केलं जातं नॅचरल गॅसचं. या ठिकाणी नॅचरल गॅस आहे या बॉक्समध्ये, ॲक्च्युली ते प्रिंट नाही झाले. त्याच्यानंतर मग त्या गॅसच्या आधारे टर्बाईन रोटेट केलं जातं. टर्बाईन रोटेट केल्यानंतर त्या जनरेटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. ओके, सो अशा पद्धतीने आपण नॅचरल गॅसच्या सहाय्याने इलेक्ट्रिकल एनर्जी कशी जनरेट होते, त्याचे काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते पण पाहिलं होतं. सो आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. आतापर्यंत आपण जे काही मेथड्स पाहिल्या इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्याच्या, तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिसॲडव्हान्टेजेस आहेतच. म्हणजे कुठल्या ना कुठल्या मेथडने आपण जरी बघितलं तरी एन्व्हायरमेंटला काही ना काहीतरी हानी पोहोचतेच. ओके, म्हणजे हे सगळे जे एनर्जी सोर्सेस आहेत हे काय आहेत, इको फ्रेंडली आहेत की नाही आहेत, तर इको फ्रेंडली नाही आहेत, एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहेत. म्हणजे ते काय आहेत, एन्व्हायरमेंटचे फ्रेंड नाही आहेत, कारण त्यांनी एन्व्हायरमेंटला काय होते, हानी पोहोचते आणि फ्रेंड्स कधीच हानी पोहोचवत नाहीत. सो मग एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण काहीतरी एनर्जी सोर्सेस असतीलच आणि तेच एनर्जी सोर्सेस आपल्याला याच्यापुढे पाहायचे आहेत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी एक छोटासा टॉपिक आहे इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट हा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. इलेक्ट्रिसिटी जनरेशन बेस्ड ऑन फोसाईल फ्युल्स, जसं की आपण पाहिलं होतं कोल आहे, ओके, नॅचरल गॅस आहे अँड न्यूक्लिअर फ्युल्स लाईक युरॅनियम अँड प्लुटोनियम यांचा वापर करून पण एनर्जी जनरेट केली जाते. ओके, आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. हे काय आहेत, एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहेत. जसं की आपण पाहिलं होतं की कोलमुळे एअर पोल्युशन होतं आहे, त्याच्याबरोबर त्यातून जे कंबशन झाल्यानंतर जे सूट पार्टिकल्स रिलीज होतात तर त्यामधून रेस्पिरेटरी ट्रॅक्टचे वेरियस डिसीजेस होतात आणि त्याचबरोबर कोल काय आहे, लिमिटेड आहे. ओके, हे पण आपण पाहिलं होतं. नेक्स्ट आहे नॅचरल गॅस. नॅचरल गॅसमध्ये जरी सल्फर वापरत नसले तरी पण त्यातून थोड्याशा प्रमाणामध्ये एअर पोल्युशन होतं आहेच, म्हणजे कारण यातून जे वापरलेलं जे नॅचरल गॅस आहे तो परत बाहेर रिलीज केला जातो आहे. सो त्यामुळे इथे थोड्याशा प्रमाणामध्ये एअर पोल्युशन होतं आहे, जास्त नाही पण थोड्याशा प्रमाणामध्ये होतं आहे, पण एअर पोल्युशन होतं आहे. नेक्स्ट आहे न्यूक्लिअर फ्युल्स. न्यूक्लिअर फ्युल्समध्ये आपण युरॅनियम आणि प्लुटोनियमच्या सहाय्याने एनर्जी कशी जनरेट केली जाते ते पाहिलं होतं. बट या ठिकाणी आपण डिसॲडव्हान्टेजेस पाहिले होते, ते म्हणजे की जेव्हा पण यांच्या सहाय्याने एनर्जी जनरेट केली जाते इलेक्ट्रिकल एनर्जी, तर तेव्हा यांचे जे काही रेडिएशन्स आहेत तर जर रेडिएशन लिकेज झालं तर त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूचं जे काही सराउंडिंग आहे त्याची हानी पोहोचू शकते. आणि तो जो इफेक्ट असतो, म्हणजे जेव्हा पण हे जे रेडिएशन्स आहेत न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समधले ते जेव्हा पण लिकेज होतात आणि त्याच्यामुळे सराउंडिंगमध्ये जेव्हा ते पसरतात तर तेव्हा त्याचा इफेक्ट हा खूप लाँग टर्म असतो, खूप लाँग टर्म तिथलं एन्व्हायरमेंट खराब होतं. आणि त्याच्यानंतर
तिथे ट्रीज वगैरे असतात तर त्यांच्यावरती पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲडवर्स इफेक्ट घडून येतो. त्याचबरोबर यांच्यामधून जो काही न्यूक्लिअर वेस्ट तयार होतो तर त्या न्यूक्लिअर वेस्टचं डिस्पोज कुठे करायचं किंवा त्याचा विल्हेवाट कुठे लावायची हे पण अजून म्हणजे सायंटिस्ट त्याच्यावरती पण अजून अभ्यास करत आहेत. मग आतापर्यंत तो न्यूक्लिअर वेस्ट असंच आहे. मग आणि ते न्यूक्लिअर वेस्टमधून पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेडिएशन्स बाहेर पडत असतात. सो या सगळ्या डिसॲडव्हान्टेजेसमुळे हे जे सगळे एनर्जी सोर्सेस आहेत इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करणारे आहेत तर ते काय आहेत एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहेत. ओके, इट मीन्स that if electrical energy is generated using these fuels it can lead to environmental degradation. म्हणजे याचाच अर्थ जर आपण या एनर्जी सोर्सेसच्या सहाय्याने इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट केली तर याचा अर्थ काय होतो की हळूहळू म्हणजे जर आपण खूप वेळा असंच करत राहिलं तर हळूहळू काय होणार आहे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होत राहणार आहे. म्हणजे कुठेतरी एन्व्हायरमेंटला हानी पोहोचून एन्व्हायरमेंटचा ऱ्हास पावणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. ओके, मग आता यातून नेमके कुठले कुठले प्रॉब्लेम्स अराईज होतात त्या आपण पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे या ठिकाणी वी हॅव सीन दॅट बर्निंग ऑफ फोसाईल फ्युल्स लाईक कोल अँड नॅचरल गॅस लीड्स टू एमिशन ऑफ सर्टन गॅसेस अँड सूट पार्टिकल्स. दिस रिझल्ट्स इन एअर पोल्युशन. आपण पाहिले की जेव्हा आपण कोल किंवा नॅचरल गॅसचा वापर करतो इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी तर तेव्हा यातून काही गॅसेस बाहेर पडतात, सूट पार्टिकल्स बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे काय होतं एअर पोल्युशन होतं. ओके, आता कोल आहे, कोलमध्ये जी केमिकल एनर्जी असते त्याच्या सहाय्याने आपण इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतो. मग कोलमध्ये काय काय असतं तर कोलमध्ये कार्बन असतं प्लस हायड्रोजन असतं आणि ऑक्सिजन पण असतं. मग कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहे म्हणजे यातून रिलीज होणारा जो गॅस असणार आहे तर तो कोणता असणार आहे कार्बन डायऑक्साईड. आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड काय आहे आपल्या एन्व्हायरमेंटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी पोहोचवणारे गॅस आहे. मग कार्बन या फ्यूलचा जेव्हा आपण पॉवर प्लांट्समध्ये वापर करतो थर्मल एनर्जी पॉवर प्लांट्समध्ये तर त्यातून कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणामध्ये रिलीज होतो आहे जो की एन्व्हायरमेंटला हानिकारक आहे. ओके, आणि नॅचरल गॅसेसमध्ये काय असतं इथेन वगैरे गॅसेस असतात तर ते पण त्यातून पण जेव्हा ते गॅस पण जेव्हा बाहेर पडणार तर तेव्हा त्यामधून पण कार्बनच बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे हे पण काय आहे एन्व्हायरमेंटला हानिकारक आहे आणि याच्यामुळेच एअर पोल्युशन घडून येतं. आणि एअर पोल्युशनचं प्रमाण आजकाल खूप वाढतं आहे आणि ते आपल्याला कमी करायला पाहिजे. आणि त्यासाठीच आपल्याला या सगळ्या एनर्जी सोर्सेसऐवजी किंवा या सगळ्या फ्युल्सऐवजी ग्रीन एनर्जीकडे जायचं आहे. याची जागृती करण्यासाठी हा लेसन आपल्याला दिलेला आहे. इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युल्स लीड टू फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनोऑक्साईड. आता इनकम्प्लीट कंबशन म्हणजे काय, या ठिकाणी आपण काय पाहिलं नॅचरल गॅसचं आपण उदाहरण घेऊया. तर या ठिकाणी नॅचरल गॅस जे आहे त्याचं कंबशन केलं जाते कंबशन चेंबरमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे की कंबशन करण्यासाठी कोणता गॅस वापरतात तर ऑक्सिजन वापरतात. ऑक्सिजन वापरल्यामुळे त्या ठिकाणी कंबशन होतं. बट इनकम्प्लीट कंबशन म्हणजे काय तर एकतर कंबशन होण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता आहे किंवा ऑक्सिजन त्याला जास्त प्रमाणात पुरवला नाही आहे. ओके, कंबशन होताना जर ऑक्सिजनची कमतरता असेल तर त्या ठिकाणी इनकम्प्लीट कंबशन होणार आहे. आणि इनकम्प्लीट कंबशन जर झालं तर त्यातून CO2 रिलीज न होता CO रिलीज होतो. मग CO काय आहे तर CO कार्बन मोनोऑक्साईड आहे जो की जास्तीत जास्त हार्मफुल आहे. कारण जर व्यवस्थित कंबशन झालं तर या ठिकाणी आता इथे आपण कोलचं पण एक्झाम्पल घेऊया. जर कोलचं पण आपण कंबशन करतो कोलचं जर व्यवस्थित कंबशन झालं तर CO2 रिलीज होणार आणि कोलचं जर व्यवस्थित कंबशन नाही झालं तर त्या ठिकाणी CO रिलीज होणार जो की आहे कार्बन मोनोऑक्साईड जो जास्त हार्मफुल आहे. ओके, सो इनकम्प्लीट कंबशनमुळे पण जास्त एअर पोल्युशन होतं आणि त्यातून कार्बन मोनोऑक्साईड बाहेर पडतो. ओके, सो इट ॲडव्हर्सली अफेक्ट्स अवर हेल्थ. आणि हे काय करतं आपल्या आरोग्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये विपरीत परिणाम घडवून आणतं. ओके, आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतो. इन्क्रीज इन पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युल्स अफेक्ट्स एन्व्हायरमेंट सिव्हिअरली. आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आजकाल खूप वाढतं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज होतो आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खूप विपरीत परिणाम आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणावरती होतो आहे. द फिनॉमिना ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इज अन एक्झाम्पल ऑफ दिस. आणि तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग माहिती असेलच. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय तर आपल्या अर्थचं जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे तर ते इन्क्रीज होते. का तर आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वापरतो आहे, कार्बन मोनोऑक्साईड रिलीज होतो आहे. सो त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड वापरत नाही आहे, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो आहे. सो कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईड खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिलीज होत असल्यामुळे अर्थच्या वातावरणावर त्याचा परिणाम होतो आहे आणि अर्थचं जे टेम्परेचर आहे ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे अर्थचं संपूर्ण अर्थचं तर ते काय होतं वाढतं आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो.
सो हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे हे जर जास्त वाढत गेलं तर पुढे भविष्य काळामध्ये आपल्या पृथ्वीतलावरती जे काही सगळे बर्फ वगैरे आहेत तर ते वितळू शकतात आणि ते इतकं त्याचं पाणी तयार होईल की सगळी पृथ्वी त्याच्यामध्ये बुडून जाईल, मग तेव्हा आपण पण राहणार नाही. सो हे ग्लोबल वॉर्मिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते जे की आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे आणि त्यासाठी हे जे सगळे कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनोऑक्साईड आहे यांचा हे जे रिलीज होत आहे तर हे रिलीज होऊ नयेत यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण ग्रीन एनर्जी वापरायला पाहिजे. आता हे नेमकं ग्रीन एनर्जी आहे काय ते पण आपल्याला इथेच पाहायचं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रोजन डायऑक्साईड इट इज ऑल्सो व्हेरी हार्मफुल, जनरेटेड ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युल्स लाईक कोल, डिझेल, पेट्रोल एक्सेट्रा. आता नायट्रोजन डायऑक्साईड काय रिलीज होतो, कधी रिलीज होतो तर जेव्हा आपण कोळसा, डिझेल, पेट्रोल एक्सेट्रा बर्न करतो. आता आपण पेट्रोल बर्न नाही करत पण पेट्रोल आपण आपल्या व्हेकल्समध्ये वापरतो, डिझेल वापरतो. सो व्हेकल्स त्याच्यावरच चालतात म्हणजे व्हेकल्समधून तो पेट्रोल किंवा डिझेल जे आहे तर ते बर्न होतं आहे आणि मग व्हेकल्समधून कोणता गॅस रिलीज होतो आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आणि त्याचबरोबर कार्बन मोनॉक्साईडही रिलीज होतो. ओके, सो याच्यामुळे पण एअर पॉल्युशन होतं, लीड्स टू प्रॉब्लेम लाईक ॲसिड रेन. आता ॲसिड रेन म्हणजे काय हे पण तुम्हाला माहिती असेल. आता आपल्याकडे जो काही पाऊस पडतो तो आकाशातून येतो, ढगांतून येतो, तर ते चांगलं पाणी असतं जे की ढगांतून येतं. पण ॲटमॉस्फिअरमध्ये आजकाल एवढं सगळं पोल्युशन आहे, एवढे सगळे कार्बन मोनोऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे. तर या गॅसमध्ये ते जेव्हा पाणी येतं म्हणजे ते जेव्हा पाणी एन्व्हायरमेंटमध्ये येणार तर या गॅसशी त्यांचा संपर्क येतो आणि त्यामुळे ते पाणी ॲसिडिक होतं आणि त्याच्यामुळे ॲसिड रेन होतो म्हणजे आम्लवर्षा होते, ॲसिड रेन पडतो. ओके, सो सूट पार्टिकल्स जनरेटेड ड्यू टू इनकम्प्लीट बर्निंग ऑफ फॉसाईल फ्यूल कॉज एअर पोल्युशन. मग इनकम्प्लीट बर्निंग तुम्हाला माहिती असेल, आता मी सांगितलं की जेव्हा पण कंबशन होतं कुठल्या पण फ्यूलचं तर तेव्हा त्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि जेव्हा त्याला पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन नाही मिळत तर तेव्हा मग त्याच्यातून ते पूर्ण बर्न नाही होत आणि त्याला आपण इनकम्प्लीट बर्निंग किंवा इनकम्प्लीट कंबशन असं म्हणतो. आणि जे काही सूट पार्टिकल्स या इनकम्प्लीट कंबशनमधून रिलीज होतात तर त्याच्यामुळे एअर पोल्युशन घडून येतं. सो इट कॅन लीड टू प्रॉब्लेम्स रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टीम आणि या एअर पोल्युशनमुळे रेस्पिरेटरी सिस्टीमला हानी पोहोचते. रेस्पिरेटरी सिस्टीमचे वेरियस प्रॉब्लेम्स निर्माण होतात जसं की आहे अस्थमा. ओके, अस्थमा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला माहिती असेलच. नेक्स्ट आहे इट टूक मिलियन्स ऑफ इयर्स फॉर फॉर्मेशन ऑफ फॉसाईल फ्युल्स लाईक कोल, क्रूड ऑइल्स अँड नॅचरल गॅसेस. नॅचरल गॅसेसमध्ये काय येतं, LPG येतं, CNG येतं. ओके, मग आता हे जे काही फ्यूल्स आहेत, कोल असेल, कोळसा असेल, जे की पृथ्वीच्या आतमध्ये म्हणजे पृथ्वीच्या सरफेसच्या आतमधल्या भागामध्ये, पृथ्वीच्या गाभ्यामध्ये वगैरे म्हणजे जो सरफेसचा आतमधला भाग आहे तिथून खनिंतून वगैरे आपल्याला हे सगळे नॅचरल गॅसेस किंवा फॉसाईल फ्यूल्स मिळत असतात. सो हे सगळे तयार होण्यासाठी खूप मिलियन्स ऑफ इयर्स लागतात म्हणजे हे काय लगेच नाही तयार होत, त्याला खूप मिलियन्स ऑफ इयर्स लागतात. मग जर हे संपले तर मग ते परत मिलियन्स ऑफ इयर्स नंतरच तयार होणार, मग ह्यांचा साठा कसा आहे, लिमिटेड आहे. सो ऑल्सो द रिझर्व्स ऑफ दीज फ्यूल्स आर लिमिटेड. त्याच्यामुळे ह्यांचा साठा कसा आहे, लिमिटेड आहे कारण हे तयार होण्यासाठी खूप मिलियन्स ऑफ इयर्स लागतात. दे आर गोईंग टू डिप्लेट इन फ्युचर आणि आता जर आपण त्यांचा इतका वापर करतो आहे तर नक्कीच फ्युचरमध्ये हे ऱ्हास पावणार आहेत, नष्ट होणार आहेत. इट इज सेड दॅट विथ द करंट स्पीड ऑफ देअर यूज द कोल रिझर्व्स इन दी वर्ल्ड वूड लास्ट फॉर अबाउट 200 इयर्स. म्हणजे आत्ता आपण ज्या प्रमाणामध्ये कोळशाचा वापर करतो आहे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी किंवा इतर कामांसाठी, तर असं म्हटलं जाते की असा एक अंदाज काढलेला आहे की आत्ता आपण ज्या प्रमाणामध्ये कोलचा वापर करतो आहे तर याच्यावरून असं कळते की हे जे कोल आहे जे की पृथ्वीवरती आता अवेलेबल आहे ते फक्त त्याचा साठा फक्त 200 वर्ष पुरेल इतकाच आहे. ऑल्सो अँड दी नॅचरल गॅस रिझर्व्स फॉर अबाउट 200 to 300 इयर्स. आणि जो नॅचरल गॅसचा साठा आहे तो पण जर आपण असाच वापरत राहिलो तर हे फक्त पुढचे 200 किंवा 300 वर्षच राहू शकेल. ओके, असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण या सगळ्या फ्यूल्सचा वापर करतो आहे आणि एअर पोल्युशन आपणच घडवून आणतो आहे. कारण हे सगळं मानवाच्या विकासासाठीच चाललं आहे. मानवाचा विकास होतो आहे का तर इलेक्ट्रिकल एनर्जी आहे म्हणून आणि इलेक्ट्रिकल एनर्जीसाठी हे सगळं आपण करतो आहे. सो मानवच स्वतःची हानी स्वतःच ओढवून घेतो आहे. तर यापेक्षा आपण मग काय करायला पाहिजे, कारण हा प्रॉब्लेम आहे तर प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहेच. मग यासाठीच आपण ग्रीन एनर्जी वापरायला पाहिजे. ओके, आपण इलेक्ट्रिकल एनर्जी तर जनरेट करणं भाग आहेच, मग त्याच्यासाठी काहीतरी सोल्युशन असेल तर सोल्युशन हेच आहे की आपण ग्रीन एनर्जी वापरली पाहिजे. So we have also discussed about the problems in use of nuclear energy like the disposal of nuclear waste and possibility of disaster due to accident in the nuclear power plants.
सो आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की न्यूक्लिअर एनर्जीमुळे कशा प्रकारे नुकसान होतं किंवा काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत न्यूक्लिअर एनर्जीचे, जसं की न्यूक्लिअर वेस्ट जो आहे त्याचं डिस्पोजल करणं हे एक मोठं चॅलेंज आहे. त्याचबरोबर जर न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काही लिकेज झालं किंवा रेडिएशन लिकेज झालं तर त्यातून किती मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट घडून येऊ शकतो, कारण न्यूक्लिअर एनर्जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि तिला कंट्रोल करणं अशक्य आहे. सो त्याच्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट घडून येऊ शकतो हे पण आपण याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. सो कन्सिडरिंग ऑल दीज पॉईंट्स, या सगळे जे आपण 3 पॉईंट्स पाहिले तर या सगळ्या 3 पॉईंट्सला कन्सिडर करून इट कॅन बी सेड दॅट एनर्जी जनरेशन फ्रॉम फोसाईल फ्युल्स अँड न्यूक्लिअर फ्युल्स आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. मग यावरून तुम्हाला कळलंच असेल की न्यूक्लिअर फ्युल्स किंवा कोल्स ते जर की फोसाईल फ्युल्स आहेत किंवा नॅचरल गॅसेस आहेत, तर यांच्या थ्रू जी एनर्जी आपण प्रोड्यूस करतो आहे तर ते काय आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहे. म्हणजे ते एन्व्हायरमेंटची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी पोहोचवते, ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहे, कारण इतके सगळे प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे अराईज होत आहेत. सो मग आपण काय केलं पाहिजे, सो वी हॅव टू मूव्ह टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. सो टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. सो लेट अस सी व्हॉट इज ग्रीन एनर्जी. देर आर अदर वेज ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन विच अवॉइड्स अबो प्रॉब्लेम्स. मग हे जे काही आपण प्रॉब्लेम्स पाहिले की एअर पोल्युशन होतं आहे, रेस्पिरेटरी ट्रॅकचे काही डिसीजेस होत आहेत किंवा एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन होतं आहे, तर या सगळ्या प्रॉब्लेम्सला अवॉइड करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. मग तो कोणता आहे, तर इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम वॉटर रिझर्वियर. आता हे सगळं काय आहे ते आपण पुढे पाहत जाणार आहोत, कारण आपल्याला तेच याच्यानंतरच्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. सो वॉटर रिझर्वियर आहे, विंड, सनलाईट, बायोफ्युल्स एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ सच मेथड्स. मग वॉटर रिझर्वियर, वॉटरपासून जी एनर्जी आपण वॉटरपासून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवणार, तर ते नक्कीच पर्यावरणाला चांगलं असणार आहे, कारण वॉटर हे पर्यावरणाचाच एक भाग आहे. मग जेव्हा आपण पर्यावरणातूनच इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतो आहे तर तेव्हा पर्यावरणाला एवढी हानी पोहोचणार नाही. त्याचबरोबर विंड आहे, विंडपासून जर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतो आहे, जसं की तुम्ही पवनचक्क्या वगैरे पाहिले असतील, मग त्याच्यामार्फत आपण इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतो. म्हणजे हवा येते तर त्या पवनचक्क्या अशा रोटेट होतात, म्हणजेच काही की ते टर्बाईन आहे. सो टर्बाईन जेव्हा रोटेट होणार तेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार. मग ते हवेच्या वरतीही हे टर्बाईन चालते, म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हानी होत नाही आहे, कारण हवा येते आणि ते चालते. जे त्याचे ब्लेड्स आहेत टर्बाईनचे, म्हणजे जसं की पवनचक्क्याच्या ज्या ब्लेड्स आहेत तर ते चालत आहेत. सो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची एन्व्हायरमेंटला हानी होत नाही आहे. सनलाईट आहे, त्याच्यामुळे पण कुठल्याही प्रकारची हानी होत नाही, जसं की तुम्ही सोलार प्लांट्स पाहता, बायोफ्युल्स एक्सेट्रा आर सम एक्झाम्पल्स ऑफ सच मेथड्स. द एनर्जी सोर्सेस यूज्ड इन सच ऑप्शन्स दॅट इज वॉटर रिझर्वियर, विंड, सनलाईट, बायोफ्युल्स आर नेवर एंडिंग. आणि ते जर आपण पाहिलं की पाणी हे संपणार आहे का, तर नाही. समुद्रामध्ये पाण्याचा खूप साठा आहे, ते पण पाणी आपण एनर्जी जनरेशनसाठी वापरू शकतो. विंड, हवा कधी संपू शकते का, तर नाही. सनलाईट कधी संपणार आहे का, तर नाही. जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत सोलार सिस्टीम आहे, जोपर्यंत सन आहे, तोपर्यंत सनलाईट मिळत राहणारच आहेत. ओके. त्याच्यानंतर बायोफ्युल संपू शकतात का, बायोफ्युल म्हणजे जे की बायोगॅसमध्ये वगैरे वापरले जातात, तर ते पण नाही संपणार. सो इट इज नेवर एंडिंग. सो दॅट इज आर परपेच्युअल म्हणजे जे की कधी संपणार नाही आहेत. ओके. आपल्याला म्हणजे आपल्यानंतरही ते राहणार आहेत, जे कधीच संपणार नाही आहेत, असे परपेच्युअल आहेत. सो मोर एव्हर यूज ऑफ दीज सोर्सेस डू नॉट लीड टू एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स डिस्कस अबव. सो हे सोर्सेस जर आपण वापरले इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी, तर आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम्स पाहिले, एअर पोल्युशन असेल किंवा जेही काही प्रॉब्लेम्स आहेत, तर हे प्रॉब्लेम्स अराईज नाही होणार, कारण हे सगळे जे मेथड्स आहेत तर ते एन्व्हायरमेंटमधलेच आहेत आणि ते आपण एन्व्हायरमेंटच्याच मार्गाने वापरतो आहे. म्हणजे विंड एनर्जी आपण पवनचक्क्यांमधून मिळवतो आहे, तर त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटवरती आपण काही परिणाम नाही करत आहे, फक्त एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणपूरक असं काहीतरी आपण तयार करतो आहे, ज्यातून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणारच आहे. मग हे सगळे कसे आहेत, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत, एन्व्हायरमेंटचे फ्रेंड आहेत, कारण ते एन्व्हायरमेंटला काहीही हानी पोहोचवत नाहीत. सो नेक्स्ट आहे, देअरफॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन थ्रू डीज सोर्सेस कॅन बी कॉल्ड एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आणि या सोर्सेसमधून आपण जर इलेक्ट्रिसिटी जनरेट केली तर ती नक्कीच एन्व्हायरमेंट फ्रेंडली असणार आहे, कारण हे सगळे एन्व्हायरमेंटचे फ्रेंड्स आहेत, ते त्यांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीत. सो वी कॅन ऑल्सो कॉल द एनर्जी जनरेटेड बाय दिस प्रोसेस ॲज ग्रीन एनर्जी. आणि या प्रोसेसमधून म्हणजे वॉटर रिझर्वियर असेल किंवा विंड असेल, सनलाईट असेल, बायोफ्युल असेल, तर यामार्फत जी पण एनर्जी जनरेट केली जाते याला आपण काय म्हणतो, ग्रीन एनर्जी.
सो आय होप की तुम्हाला ग्रीन एनर्जी म्हणजे काय समजलं असेल. अशी एनर्जी की जी पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचवत नाही. असे सोर्सेस की ज्यातून एनर्जी आपण जर इलेक्ट्रिकल एनर्जी जर आपण जनरेट केली तर त्यातून पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचणार नाही, त्यांना आपण ग्रीन एनर्जी असं म्हणतो. Looking at the problems in electricity generation using fuels like coal, natural gas and nuclear fuels, the world is now heading towards environment friendly energy, that is green energy. मग हे जे काही प्रॉब्लेम्स अराईज होतात ड्यू टू यूज ऑफ कोल, फोसाईल फ्युल्स, नॅचरल फ्युल्स आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, तर यामधून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते, पण त्याचबरोबर खूप मोठे प्रॉब्लेम्स पण अराईज होतात. सो हे सगळे प्रॉब्लेम्स लक्षात घेऊन आता सगळं जग हे कुठे चाललं आहे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी वापरायला चाललेलं आहे, विच इज इको फ्रेंडली एनर्जी. ओके. सो अशा पद्धतीने ग्रीन एनर्जीचे काय फायदे आहेत किंवा ग्रीन एनर्जी कशाप्रकारे पर्यावरणासाठी चांगली आहे हे या पूर्ण पॅसेजमध्ये आपल्याला सांगितलं होतं. सो मग नंतर ग्रीन एनर्जी कशाप्रकारे जनरेट केली जाते, बाय युझिंग वॉटर, बाय युझिंग विंड, बाय युझिंग सनलाईट, हे आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.